नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 350 वर्षांपासून अभेद्य असलेला पार येथील शिवकालीन पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे दुर्लक्षित। संरक्षक कठड्याअभावी प्रवाशांचा जीव टांगणीला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची आणि शिवकालीन स्थापत्यशास्त्राची साक्ष देणारा सातारा जिल्ह्यातील पार गावचा ऐतिहासिक दगडी पूल आजही तितक्याच मजबूतीने उभा आहे। मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे या ऐतिहासिक वारशाच्या अस्तित्वावर आणि त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जुलै 2022 मधील अतिवृष्टीनंतर या पुलावरील संरक्षक रेलिंग वाहून गेले असून गेल्या 4 वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। शिवकालीन स्थापत्याचा अजोड नमुना। 16व्या शतकात प्रतापगडाच्या पायथ्याशी कोयना नदीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्जुनजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या पुलाची निर्मिती केली। 52 मीटर लांबी, 15 मीटर उंची आणि 8 मीटर रुंदी असलेला हा पूल आजही आधुनिक इंजिनिअरिंगला लाजवेल असा आहे। पाण्याचा प्रवाहाचा दाब कमी करण्यासाठी पुलाच्या खांबांना दिलेला काटकोनी आकार आणि चुन्याचा वापर यामुळे हा पूल 350 वर्षांनंतरही खणखणीत अवस्थेत आहे। ऐतिहासिकदृष्ट्याही हा पूल अत्यंत महत्त्वाचा असून अफजल खान वधानंतरच्या काळात हा परिसर मोठ्या ऐतिहासिक लढाईचा साक्षीदार राहिला आहे। प्रशासकीय टाळाटाळ आणि वाढता धोका। जुलै 2022 मध्ये झालेल्या भीषण अतिवृष्टीमुळे पुलावरून पाणी गेल्याने येथील संरक्षक रेलिंग वाहून गेले। तेव्हापासून आज तागायत सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत। महाबळेश्वर हा राज्यातील सर्वाधिक पर्जन्यमानाचा तालुका असल्याने पावसाळ्यात येथे धुके आणि मुसळधार पाऊस असतो। संरक्षक भिंत किंवा रेलिंग नसल्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करावा लागत आहे। स्थानिकांची मागणी आणि तातडीची गरज। शिवरायांनी बांधलेला हा पूल आजही भक्कम आहे, पण प्रशासनाच्या इमानाची वानवा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत। पावसाळा तोंडावर आला असताना या पुलावरून होणारी वाहतूक अत्यंत धोकादायक ठरत आहे। कोणतीही मोठी जीवितहानी होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या ऐतिहासिक पुलाला संरक्षक रेलिंग बसवून वाहतूक सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरत आहे। ऐतिहासिक वारसा जपणे हे प्रशासनाचे कर्तव्य असताना अशा प्रकारे दुर्लक्षित भूमिका या वास्तूला धोक्यात घालत आहे। आता तरी संबंधित विभाग याकडे लक्ष देणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेश सोडकर, महाबळेश्वर।